काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता 12 दिवस होऊन गेलेले आहेत. या हल्ल्याबाबत जगभरातून निषेध अजून सुद्धा व्यक्त केला जातोय. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचललेली आहेत. सिंधू नदी जल करार जो आहे तो रद्द करण्यापासून ते भारतातील पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा नाकारण्यापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेत. याच्याही पुढे जाऊन भारत सरकारनं 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवरती बंदी आणलेली आहे. ट्विटर हँडल्सवरती सुद्धा बंदी आणलेली आहे. राजनैतिक संबंध सुद्धा तोडलेले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवरती दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यास भारत वचनबद्ध आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेले आहेत. कधी नौदल प्रमुख पंतप्रधान महोदयांना भेटतायत, कधी वायुदल प्रमुख पंतप्रधान महोदयांना भेटतायत, तर कधी सरकार म्हणतंय की सुरक्षा दलांना सर्व ते अधिकार दिलेले आहेत. पण याच्या पलीकडे काही होताना दिसत नाहीये, असा एकूण सूर आहे. जनतेची भावना सुद्धा पाकिस्तानला धडा शिकवावा अशीच होती, पण अजूनही सरकारकडून त्या दृष्टीनं हालचाल झालेली दिसत नाहीये. सरकारला वेळ का लागतोय कारवाई करायला, हा प्रमुख प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. आज आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि सरकार कारवाई करायला अजून वेळ का घेतंय यामागचं कारण सुद्धा समजून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता जो सरकारकडून पाकिस्तानवरती कारवाई करण्यासंदर्भात वेळकाढूपणा केला जातोय, यावर टीका होताना दिसतीये. संजय राऊत म्हणालेत की जम्मू आणि काश्मीरचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 12 दिवस होऊन गेलेले आहेत. त्यात आमचे 27 लोक दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मारले गेले, मात्र अद्याप बदला काय घेतला? रोज बातम्या येतात, या नाड्या आवळल्या, त्या नाड्या सोडल्या, 21 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल बंद केले, पाकिस्तानच्या हाय कमिशन मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कमी केला. याला बदला घेणं म्हणतात का, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता? त्यांचे पक्ष फोडता, त्यांना तुरुंगात टाकता, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता, त्यांच्या कुटुंबाचा छळ करता. पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवळल्या, त्या नाड्या आवळल्या, एअरस्पेस बंद केले, याला बदला म्हणतात का, असं म्हणत त्यांनी सरकारवरती टीका केली आहे. आता संजय राऊत जसं म्हणतात तशीच काहीशी चर्चा तुम्हाला आजूबाजूला सुद्धा होताना दिसेल. पण चर्चा करणं सोपं आहे. युद्ध करायचं हा निर्णय सगळ्यांसमोर जाहीर करून घेता येत नाही. युद्धाचा निर्णय असा सगळ्यांसमोर घेता येत नाही आणि तडकाफडकी प्रतिक्रिया देऊन सुद्धा युद्ध करता येत नाही. सर्व विचार करून राजकीय, सामरिक, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय परिणाम बघून पावलं उचलावी लागतात आणि आजपर्यंतचा तसाच एकूण इतिहास राहिलेला आहे. आजवर भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये 4 वेळा युद्ध आणि जवळपास दररोज संघर्ष झालेला आहे आणि प्रत्येक वेळेस पाकिस्तानवरती भारतानं विजय मिळवलेला आहे. भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. सध्या झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील डझनभर प्रमुख राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत या हल्ल्यासंदर्भात चर्चा केली. आपल्या देशातील इतर देशांच्या जवळपास 100हून अधिक डिप्लोमॅट सोबत चर्चा केली आणि त्याच्यानंतर संयमी भूमिका घेतलेली आहे. डायरेक्ट पाकिस्तानवरती आक्रमण करण्याची युद्धखोर भूमिका घेण्यापेक्षा भारत पाकिस्तानसोबत युद्ध करण्यासाठी आणि त्याला जागतिक पाठिंबा मिळवण्यासाठी एक स्ट्रॉंग केस तयार करतोय, असं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेलं होतं. आता या झालेल्या हल्ल्यानंतर भारताकडून मोठ्या प्रमाणामध्ये शोध मोहीम राबवण्यात आली. कित्येक जणांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. पण अजूनही भारत संयम याच भूमिकेमध्ये आहे. संपूर्ण देशभरामध्ये मुस्लिमांविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झालेली आपण बघितलेली आहे. देशामधील काही भागांमध्ये तर काश्मीरी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये हॅरासमेंट झालेली आहे आणि याच मुद्द्याचा सरकारकडून गांभीर्यानं विचार केला जातोय. दहशतवाद्यांना भारत सरकारचा असलेला विरोध हा मुस्लिम विरोध होता कामा नये, याची काळजी सुद्धा सरकारकडून घेतली जाते. कारवाई करण्या अगोदर भारताकडून 2 महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली जाते. पहिला मुद्दा आहे दहशतवाद्यांची जास्तीत जास्त माहिती गोळा करणं आणि जर का कारवाई केल्यानंतर जागतिक दबाव वाढला तर कारवाईचं समर्थन करण्यासाठी भारताकडे पुरेसं आणि सबळ कारण असणं, हा दुसरा मुद्दा. यासोबतच या एकूण विषयामागचं राजकीय गणित सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये भारतातील बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळ या प्रमुख राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती कोणतीही तीव्र प्रतिक्रिया देणं केंद्र सरकार टाळतंय, कारण याच्यातून युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, जे देशाच्या स्थैर्यासाठी अजिबात चांगलं नाही. सरकार या युद्धासंदर्भात अशी डायरेक्ट प्रतिक्रिया देऊन स्वतःची प्रतिमा उथळ दाखवण्यापेक्षा संतुलित, जबाबदार आणि जागतिक स्तरावरती विश्वासार्ह प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
भावनिक निर्णय घेण्याऐवजी धोरणात्मक संयम ठेवला जातोय, जे आपल्या देशासाठी आणि देशाची जी एकूण प्रतिमा आहे त्याच्यासाठी चांगलं आहे. अजून एक मुद्दा असा आहे, की थेट लष्करी कारवाई केल्यामुळं पाकिस्तानसोबत आणि जर का व्याप्ती वाढली या एकूण संघर्षाची, तर दीर्घकाळ संघर्ष सुरू राहू शकतो, ज्याचा विपरीत परिणाम हा संपूर्ण देशावरती होऊ शकतो. या सर्व मुद्द्यांचा विचार सरकारकडून केला जातोय. यासोबतच जागतिक राजनैतिक दडपण जे आहे त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची प्रतिमा एक संयमी आणि जबाबदार देश अशी आहे. आज भारत एक उद्योन्मुख महासत्ता म्हणून बघितला जातोय. या मुद्द्यावरती अधिक आक्रमकता जर का दाखवली, तर भारताच्या लाँग पेंडिंग असलेल्या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमधील स्थायी सदस्यत्व, व्यापार करार, G20चं नेतृत्व याच्यावरती परिणाम होऊ शकतो असं सांगितलं जाते. याच्यातच अमेरिका, रशिया आणि जे आखाती देश आहेत यांचा सुद्धा दबाव आहेच. हे देश भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत चांगले संबंध ठेवू इच्छितात. त्याच्यामुळं संयम बाळगण्याचा, यासोबतच चर्चेने प्रश्न सोडवण्याचा आणि प्रसंगी मध्यस्थी करण्याचा सुद्धा सल्ला हे देश देताना दिसून येत आहेत. अजून एक मुद्दा असा आहे, की युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून पाकिस्तानला कसं अडचणीत आणता येईल यासाठी भारताकडून प्रयत्न केले जाऊ शकतात. हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान विरोधातील इतर पर्यायांचा सुद्धा वापर करताना दिसून येते, जसं की पाकिस्तानची जास्तीत जास्त आर्थिक कोंडी कशी करता येईल, जागतिक स्तरावरती पाकिस्तानला एकटं कसं पाडलं जाता येईल, या सर्व पर्यायांचा विचार केला जातोय. भारताचं गेल्या काही काळातील नवीन सुरक्षा धोरण सुद्धा या निमित्ताने आपण समजून घेणं गरजेचं आहे. प्रिसिजन ओव्हर प्रोव्होकेशन, अर्थातच भावनेऐवजी रणनीती याला जास्त महत्त्व दिलं जाते. उरी म्हणजे 2016चा हल्ला घ्या, बालाकोटचा 2019चा हल्ला घ्या. याच्यानंतर भारतानं दाखवून दिलेलं आहे, की गरज असेल तर भारत सर्जिकल स्ट्राईक करू शकतो, एअर स्ट्राईक सुद्धा करू शकतो आणि परिणामकारक ठरेल अशाच वेळेस भारत स्ट्राईक करणार आहे. सध्या भारत सायबर हल्ला, आर्थिक निर्बंध, सिंधू नदी जलवाटप करार स्थगित जो केलेला आहे, गुप्तचर यंत्रणा यांसारखे पर्याय अवलंबताना दिसतोय. हे पर्याय लष्करी पर्यायांपेक्षा अधिक प्रभावी मानले जातात आधुनिक युगामध्ये. यासोबतच एखादा आपला शेजारी देश जो अण्वस्त्र सज्ज आहे त्यांच्यासोबत स्ट्रॅटेजिक संयम बाळगणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. भारतानं अनेकदा सांगितलेलं आहे, की भारत आक्रमक नाही तर संयमी राष्ट्र आहे. पाकिस्तानसारख्या न्यूक्लिअर आर्म्ड राष्ट्रासोबत थेट युद्ध जे आहे ते धोकादायक सुद्धा ठरू शकतं. यासोबतच हेही नाकारून चालणार नाही, की बालाकोट नंतर पाकिस्तानला भारताकडून स्पष्ट संदेश मिळालेला आहे. पुन्हा तसंच करणं आवश्यक नाही, असं सुद्धा सरकारचं मत असू शकतं. अजून एका मुद्द्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, ते म्हणजे कलम 370 रद्द केल्यानंतर भारत सरकार काश्मीरमध्ये शांतता आणि विकासाचं वातावरण तयार झालं असं सांगतंय. लष्करी कारवाईचे जर का आदेश दिले गेले, लष्करी कारवाई जर का केली गेली, तर या दाव्याला कुठेतरी जाऊन तडा जाऊ शकतो. तसंच युद्धाच्या वातावरणामुळे जम्मू काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते, जे भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला हानी पोहोचवू शकतं आणि आपल्या देशामध्ये सुद्धा अस्थैर्य निर्माण होऊ शकतं. आर्थिक स्थैर्य जपण्याला सुद्धा भारताकडून प्राधान्य दिलं जाते. युद्धामुळे शेअर बाजार कोसळू शकतो, गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो आणि त्याच्यामुळे सुद्धा सरकार टाळाटाळ करते की काय असं म्हटलं जाते. जागतिक घडामोडींमुळे महागाई ही आधीच वाढलेली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धामुळे भारतामध्ये महागाई अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याच्यामुळे मध्यम वर्गाने यासोबतच जो आपल्या इथं गरीब वर्ग आहे त्यांना याचा मोठा परिणाम भोगावा लागू शकतो. जनभावना आणि संयम याच्यामध्ये संतुलन साधणं फार महत्त्वाचं आहे. आजच्या दिवशी जनतेमध्ये संताप आहे आणि तो साहजिकच आहे, पण सरकार मात्र नीतीनं संयमानं चालवायचं असतं आणि सरकार सुद्धा तेच करताना आपल्याला दिसून येते. थोडक्यात पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवरती थेट लष्करी कारवाई न करण्यामागं राजनैतिक धोरण आहे, आंतरराष्ट्रीय राजकारण आहे, धोरणात्मक संयम आहे आणि देशहित सुद्धा आहे. हे सर्व पैलू आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. भारत युद्धाऐवजी काहीतरी गुप्त कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही, सर्जिकल स्ट्राईक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंतरराष्ट्रीय दबाव आणि धोरणात्मक संयम याने उत्तर देणं जास्त गरजेचं आहे, कारण की लाँग रनमध्ये हेच भारतासाठी आणि आपल्या येथील एकूण जी जनता आहे या सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.